आणि बघूया सुरुवात कशी होईल. दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊया आणि नक्कीच चाल्या वाजून सुद्धा स्वागत केलं जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे अक्षय पाटील. पहिला बॉल अक्षय घेऊन जाईल चिरागसाठी. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा निमान बाउन्स मिळाला, गती चांगली होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. पहिलाच बॉल येतो डॉट आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी वॉर्निंग दिलेली आहे पंच संदीप गावंड यांनी की वन बाउन्सर या ठिकाणी झालेला आहे. फिल्डिंग जर आपण बघितलं पॉवर प्लेचं षटक आहे. 10 षटकांचा हा सामना T10 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली जाते आणि खरोखरच या स्पर्धेचा भरपूर चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि ती स्पर्धा आजच्या दिवसापासून सुरू झाली आहे. लगातार 3 दिवस चालणारी ही स्पर्धा असेल आणि 2 ग्राउंडमध्ये ही स्पर्धा जवळजवळ 24 संघांना 27 संघांना भाग दिलेला आहे. हो पुन्हा एकदा चांगला बॉल थोडासा खाली राहिला. ह्या वेळेला सबमरीन डिलिव्हरी अतिशय चांगल्या गतीने त्यानंतर अचूक टप्प्यांनी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज आशिष पाटील. अक्षय पाटील अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये अक्षय पाटील ह्या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अक्षय पाटील. कुठल्या प्रकारची मुभा देत नाही, मोठा फटका खेळण्याची अक्षय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल जाईल डीपिश पॉइंटच्या दिशेने. गॅप मध्ये फटका अडवला जाईल का? यस अडवला जातोय. फुटबॉल प्रमाणे या बॉलला अडवला. दुसऱ्या फिल्डरने येऊन चांगलं बॅकअप केलंय. बॉलला थ्रो केला त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज चिराग बात्रे. तिसऱ्या बॉलवर खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरतो आणि फिल्डिंग आपण जर पाहिली अतिशय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. जो थर्डमॅनचा फिल्डर होता पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय अक्षय पाटील. हो आणखीन एक चांगला बॉल अपील लेग बिफोरची. मात्र पंच सहमत नव्हते कारण इम्पॅक्ट जर बघितला पण थोडंसं बाहेर होता त्यामुळे हे अपील उचलून धरली नाहीये पंचांनी. चांगला कमबॅक पुन्हा एकदा करताना दिसतोय. फिल्डिंग आणि गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये अतिशय चांगली होताना दिसते. मध्यम तेज गतीचा हा गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय. पुल करायचं होतं या वेळेला चुकतोय. थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. शाईन केलं जाते एक बाजूला बॉल नक्कीच थोडस स्विंग होण्यासाठी आणि पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय बॉलर अक्षय. अंतिम एक बॉल शेष असेल. या पहिला षटक अप्रतिम टाकताना दिसतोय अक्षय पाटील. पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 2 धावा. माकुंचा टीम सुरुवात जर बघितली तर अतिशय संत झालेली आहे माकुंचा या टीमची. फक्त 2 धावा. ग्राउंड आहेत ना त्यामुळे पटकन अंपायरला पण समजणार नाही असं असेल त्या नियम. कर्तव्य चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर SKB विराट टीम कडून. SKB विराट टीमने प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले. मात्र पहिल्या षटकामध्ये नक्कीच वर्चस्व गाजवलेला आहे टॉस जिंकल्यानंतर SKB या टीमने. दुसऱ्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय कर्तव्य चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक अक्षय पाटीलने अप्रतिम टाकलंय आणि बघूया ह्या ओव्हरमध्ये कर्तव्य चौधरी सुद्धा आपलं कर्तव्य चांगलं निभावतोय की नाहीये हे आपल्याला बघायचं आहे.
स्ट्राइक एंडला प्रथमच दिसतोय फलंदाज गौरव म्हात्रे. पहिला बॉल घेऊन जातोय कर्तव्य. पुलचा फटका आहे, गॅप मध्ये आहे का? यस, स्कोअरलेसच्या दिशेने आहे. अतिशय चांगला फटका आणि फिल्डिंग त्या ठिकाणी बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला फटका पहिल्याच बॉलला फेस केलं होतं फलंदाज गौरव म्हात्रे यांनी. पहिल्याच बॉलवर चौकाराने आपलं खातं ओपन केलंय. गौरवची ही सुरुवात अतिशय चांगली दमदार सुरुवात आहे आणि स्वागत केलंय गोलंदाज कर्तव्य चौधरी याचं चौकाराने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 6 रन्स. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज कर्तव्य. डाऊन डिलेग, व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. एकने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 7 रन्स. कुठेतरी असं वाटते की थोडासा दबाव येताना दिसतो. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कर्तव्य चौधरी याच्यावर. गोलंदाजी लाईन थोडीशी आणखीन बदलावी लागेल. लेन चांगली आहे मात्र लाईन ऑफ स्टंप किंवा त्याच्यापेक्षा बाहेर जर ठेवली तर नक्कीच चांगली गोलंदाजी होईल कर्तव्य चौधरीच्या माध्यमातून. पुन्हा कर्तव्य आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन दी राईज केलाय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही आहे. हो, डिरेक्ट हिट झालं होतं. थ्रो अगदी विकेटवर केला होता डीप मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन्स. सोमवर्षी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरारच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. 13वा पर्व आहे. वर्ल्ड प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. लेफ्ट हँडर साठी राऊंड विकेटचा मारा करेल कर्तव्य. आणि डीप मध्ये प्रोडक्शन जर आपण बघितलं तर एक मिड विकेट आहे, त्यानंतर एक आहे लॉंग ऑन. हे 2 फिल्डर ऑन साइडला डीप मध्ये आपल्याला दिसतात. पुढील बॉल बॉल बॅक ड्राईव्ह. ओ हो, व्हॉट फिल्डिंग. अतिशय चांगली फिल्डिंग. नशीब चांगलं होतं फलंदाज गौरव म्हात्रेचं. इथं पॉपिंग क्यूज मध्ये पोहोचला आणि विकेटला जर बॉल लावला असता तर कदाचित धावचीची संधी होती. चांगलं कमबॅक केलंय. एक चौकार, एक व्हाईट बॉल टाकल्यानंतर गोलंदाज कर्तव्य चौधरी याने पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल लेनचा बॉल यावेळेला चुकतो फलंदाज. बॉल विकेट किपरच्या मागे गेला होता. 1 रन कंप्लीट. बाईचा इशारा पंच दीपक कोतवाल यांचा. 1 रन या ठिकाणी कंप्लीट आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 9 रन्स. 9 विदाउट लॉस. एक जमेची बाजू अशी आहे की कुठला विकेट गेलेला नाहीये. थोडंसं संत क्रिकेट आहे असं वाटलं की पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजी अगदी चांगली दिसते आहे ते SKB या टीमची. ऑन साइडला टर्न करत होतं, ग्लान्स करायचा प्रयत्न. हा बॉल आपण बघितला अगदी चांगल्या लाईनने चांगल्या लेंथने टाकला होता कर्तव्य चौधरी याने. हा डॉट बॉल येतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल कर्तव्य चौधरी. अंतिम बॉल शेष असेल या षटकातला. राईट हँडर साठी ओव्हर द विकेटचा मारा करतोय कर्तव्य. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र थोडासा डीप होत होता आणि पंचांचा इशारा आहे हा वाईड बॉल. वाईडचा इशारा पंचांचा. एक आणखीन अतिरिक्त रन मिळेल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 वाईड बॉल टाकलेले आहेत कर्तव्य चौधरी याने. 2 एक्स्ट्रा बॉल. जवळजवळ 8 बॉलचं हे षटक. मात्र एक मोठा फटका पहिल्याच बॉलवाला होता. त्यानंतर मात्र कमबॅक चांगले केले. मात्र एक्स्ट्रा 2 जरूर टाकलेले आहेत कर्तव्याने. फटका चांगला आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार
हा दुसरा चौकार आलेला आहे या इनिंग मधला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माकुणसाड टीमचा स्कोर झालेला आहे 14 वर कोणताही विकेट नाही. बॉलर तोच का? एक सेकंड तू सर्व स्कोर बताते रहा. क्विक हिरो जो आहे अक्षय पाटील कंटिन्यू बॉलिंग साठी येताना दिसतो अक्षय पाटील, ज्यांनी पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या होत्या. कुठल्या प्रकारची मुभा दिली नव्हती फलंदाजांना मोकळी हात करून खेळण्याची. लेफ्ट हँडर चिराग स्ट्राइक एंडवर पहिला बॉल. ओ चांगला बॉल, मात्र लाईन थोडीशी खराब, लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा, वाईटचा. एक अतिरिक्त रन मिळेल. संदीप गावंड यांचा इशारा झाला होता. अतिरिक्त साहाय्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 15 वर. 15 विदाउट लॉस. स्वीपर कव्हर सुद्धा आहे, थर्डमॅन सुद्धा आहे. ऑफसाईडच्या दिशेने हे 2 फिल्डर डीप मध्ये दिसतात आपल्याला. फटका चांगला, मात्र स्कोअरिंगला फिल्डर थोडासा फ्लंबल झाला तिथला फिल्डर आणि लगेचच आपली सिंगल कंप्लीट केली. स्ट्राइक रोटेट केलेली आहे ती या दोन्ही बॅटरने. या सिंगलनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 16 वर. 16 विदाउट लॉस. आणि प्रथमच यावेळेस आपण बघतोय अक्षय पाटीलच्या समोर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो फलंदाज गौरव म्हात्रे. गौरवने चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत. गौरवच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. वैयक्तिक 9 वर बॅटिंग करतोय गौरव म्हात्रे. चांगली बॅटिंग गौरव याची. मात्र बघूया अक्षयच्या समोर कशी बॅटिंग करेल गौरव. हो चांगला बॉल, थोडासा कटर टाकला होता. यावेळेला अपील केली जाते क्वाड व्यांची, मात्र पंच या ठिकाणी सहमत नव्हते. जबरदस्त हा लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला अक्षय पाटील याचा. संभ्रमामध्ये पडला होता फलंदाज गौरव म्हात्रे. अतिशय चांगली गोलंदाजी, ही खासियत आहे अक्षय पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. बॉलला चांगला स्विंग करताना दिसतोय. स्विमर गोलंदाज आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अगदीच जबरदस्त गोलंदाजी अक्षय पाटीलची. हो अंदर आयस पुन्हा एकदा खेळायचं होतं, मात्र हा बॉल जास्त बाहेर निघतोय. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 17 विदाउट लॉस. 10 षटकांचा सामना जर आहे तर कमीत कमी 70-80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या दिवशी 11 ओव्हरचा IPL मध्ये मॅच आपण पाहिला असेल आणि 11 ओव्हरच्या मॅच मध्ये हो ह्या वेळेला थोडासा गुड लुक मध्ये हा फटका खेळला होता. शॉट्स खोलेच्या दिशेने फिल्डिंग अतिशय चांगली आहे. सिंगल स्टॉप साठी फिल्डर होता यशस्वी जयस्वाल. त्यानंतर वैभव सूर्यवंशी. वॉट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि खास करून बुमराच्या गोलंदाजीवर जे षटकार ठोकला होता पहिल्याच बॉलवर, पहिल्या दोन्ही बॉलवर 2 षटकार ठोकले होते. असा कारनामा इतर कुठल्याही बॅटरने केला नव्हता. तो कारनामा वैभवने केलाय IPL मध्ये. अक्षय पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. चिराग साठी. ओ जोरदार अपील. पुन्हा एकदा इम्पॅक्ट थोडंसं बाहेर. रन घेण्याचा प्रयत्न आणि ही एक रन कंप्लीट केले. लेग बायचा इशारा पंचांचा होतोय. आणखीन एक रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 19 रन्स. 19 विदाउट लॉस. विकेटच्या शोधामध्ये आहे या ठिकाणी बॅटिंग बॉलिंग करणारी टीम SKB विरार. SKB विरार वर्सेस
माकुणसार या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर. दिशा दाखवलंय, बॅकफुटला गेला, बॅटचा फेस ओपन केलाय, मात्र बॅक पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता. फिल्डिंग तर चांगली, मात्र सिंगल साठी रोखू शकला नाही तिथला फिल्डर. 1 रन पूर्ण केले आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 20 वर. 20 विदाउट लॉस. अंतिम बॉल घेऊन जाईल अक्षय पाटील. ओहो, पुन्हा एकदा अपील केली होती. स्लिम मिड ऑफच्या दिशेने बॉल सरळ जातोय. स्वतः गोलंदाज येतोय, बॉल उचलेल तोपर्यंत 1 रन या ठिकाणी पूर्ण ओव्हरची होते समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती धावफलकावर 21 रन. 7च्या सरासरीने या धावा बनलेल्या आहेत. उर्वरित आणखीन ओव्हर शेष ज्या आहेत त्या ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग करून एक चांगलं टोटल उभं करावं लागेल SKB टीम समोर, माकुणसार या टीमला. बॉलर कर्तव्य का बॉलर सेम कोण आहे कर्तव्य का तोच आहे ना बॉलर. कर्तव्य चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर, कंटिन्यू बॉलिंग साठी येतोय. पहिलं षटक याच एंड कडून टाकलं होतं कर्तव्याने आणि रन खर्च केले होते त्या ओव्हरमध्ये. 11 2 चौकार गौरवच्या बॅटमधून त्याच्या विरोधात आले होते आणि तोच गोलंदाज कर्तव्य पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल चिराग म्हात्रेसाठी. ओहो, यावेळी लेन बॉल एच लागले, बॉल गेलाय 5 लेगच्या दिशेने आणि निघून जाईल हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं कर्तव्याच्या पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि या ओव्हरमध्ये सुद्धा कर्तव्याच्या पहिल्याच बॉलवर चौकार येताना दिसतोय. नशीब चांगलं होतं, यावेळेला एज लागली होती, इनसाइड एज आणि बॉल सरळ निघून गेला. फायनलच्या दिशेने कुठलाही डीप मध्ये फिल्डर नव्हता आणि त्याचा फायदा मिळाला तो माकुणसार टीमला आणि फलंदाज चिराग म्हात्रे याला. चिरागच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय आणि या इनिंग मधला हा 3रा चौकार आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय बॉलर कर्तव्य. हो, चांगला बॉल थोडासा पुढे ठेवला होता, अगदी खोलात टाकला होता हा बॉल. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज कर्तव्याने. कुठेतरी असं दिसतंय आपल्याला की जास्त स्ट्रगल करताना दिसतो चिराग म्हात्रे. त्याने डॉट बॉलची संख्या जर पाहिली आपण तर भरपूर डॉट बॉल खेळले आहेत आतापर्यंत. ओ, यावेळेला क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, पहिला विकेट आणि पहिला विकेट कर्तव्याच्या नावावर आणि कर्तव्याने आपल्या टीमसाठी कर्तव्य बजावलेलं आहे. न्यू बॅटर येतोय, प्रणित म्हात्रे येतोय. नवीन बॅटर माकुणसार टीम कडून हा बॅटर येताना दिसतोय. जास्त स्ट्रगल करताना दिसला फलंदाज चिराग म्हात्रे, ज्याने आपण बघितलं तर बनवलेले आहेत धावा 7 धावा. जास्त बॉलचा सामना केला होता, भरपूर स्ट्रगल केला, संघर्ष केला,
बॅटिंग करत असताना फक्त एक चौकार आणि तो सुद्धा नशिबाचा चौकार आला होता, संघर्षाचा चौकार आला होता फलंदाज चिराग म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 25 रन. 25 वर हा पहिला विकेट जातोय माकुणसार टीमचा. प्रणित म्हात्रे नवीन बॅटर. एक सफलता हाती लागलेली आहे कर्तव्याच्या. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह आहे, कडक कव्हर ड्राईव्ह. मात्र फिल्डर होता टीम एक्स्ट्रा कव्हरला. चांगला स्टॉप, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो सुद्धा अगदी ॲक्युरेट विकेटवर जाऊन लागतोय. 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज प्रणित म्हात्रे. आल्या आल्या एक कडक शॉट प्रणितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला चांगला बॉल, विकेट, आणखीन एक विकेट. फलंदाज होईल बाद. कसा आउट झाला? बोल्ड झाला म्हणजे बोल्ड एज लागून बोल्ड झाला. फ्ले डाऊनच्या रूपाने हा विकेट जातोय. 2 विकेट गोलंदाज कर्तव्याच्या नावावर. 2 सफलता. बॅट्समॅन मुकेश ठाकूर. स्कोर 25 27 थांब विचारायचं मग. 27 27 रन, 2 विकेट. मुकेश ठाकूर 5 झालेले आहेत. अंतिम एक बॉल शेष. कर्तव्य 2 सफलता या ओव्हरमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कर्तव्य. हो आणखीन एक जोरदार अपील. 1 रन कंप्लीट केलेली आहे आणि लेग बायचा इशारा पंचांचा. ओव्हरची होती समाप्ती. एक सफल ओव्हर समाप्त होताना दिसते ती कर्तव्याची, ज्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट मिळवलेले आहेत. चांगली गोलंदाजी केलीच ती कर्तव्याने. 27 वर 2 विकेट ही सुरुवात आहे माकुणसार या टीमची. 28 वर 2 विकेट. $28 लॉस ऑफ 2 विकेट. अपूर्व चौधरी. आयटम आहे ना. अपूर्व चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मुकेश ठाकूर इज ऑन स्ट्राइक. पहिला बॉल. चांगला फटका आहे. कुठली संधी नाही फिल्डरला.
डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर बॉलला पाठवले, सरळ 4 रनसाठी चौकार. अप्रतिम कंट्रोल पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मुकेश ठाकूरच्या बॅट मधून थोडासा हाफ ट्रॅकर हा बॉल बॅकफुटला गेला, चांगला बॅलन्स बनवला मागच्या पायावर आणि कंट्रोल पुल शॉट डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग बाउंडच्या बाहेर पाठवलंय सरळ चौकारासाठी. 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 32 रन. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर, पुन्हा शॉर्ट फिच होता. यावेळेला स्कोर लेगच्या दिशेने टर्न केला होता, मात्र फिल्डर सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग करतोय. फक्त आणि फक्त 1 रन या ठिकाणी मिळते आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 33 वर 33. अपूर्व चौधरी बॉलिंग ट्रॅकवर आहे. ओ चांगला फटका आहे, मिडऑफच्या डोक्यावरून खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र अडवू शकणार नाहीये. बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. चांगला फोर्सिंग शॉट ऑफ स्टंप च्यावर हा बॉल होता आणि मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला पाठवलं होतं सरळ चौकारासाठी. फलंदाज गौरव म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार येतो आणि गौरवच्या या इनिंग मधला हा त्याचा 3रा चौकार आहे. याच्या अगोदर 2 चौकार ठोकले होते. गौरव जबरदस्त बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 37 रन्स. फ्लिक केलाय, चांगला फटका आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये, कोणती संधी नाहीये. लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 41 रन्स. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा येताना दिसल्या नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट जाताना दिसले, मात्र या ओव्हरमध्ये रन्स बनताना दिसतात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 चौकार आलेले आहेत. एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर झालेली आहे 41 रन्स. थोडासा महागडा पडताना दिसतो. या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज अपूर्व चौधरी या गोलंदाजाने. पुन्हा अपूर्व चौधरी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आणखी एक चांगला फटका आहे, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द पॉइंट बॉलच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकतोय फलंदाज गौरव म्हात्रे. अतिशय महागडा पडलेला आहे या ओव्हरमध्ये गोलंदाज अपूर्व चौधरी. तब्बल 17 धावा आतापर्यंत खर्च करतोय. अटॅक चढवलेला आहे दोन्ही सुद्धा फलंदाजाने अपूर्व चौधरीवर. हो, आणखीन एक कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता, मात्र हा वाईटचा इशारा पंचांचा. जास्त थोडासा बाहेर बॉल निघतोय आणि एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि माकुंडसर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 46 वर 46. लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम एक बॉल शेष. हलक्यात आणि फक्त बॉल बॅक ड्राईव्ह. एक सिंगल साठी प्रयत्न आहे, रिस्की सिंगल होती. कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता होती, मात्र अगोदरच कॉल केला होता हा डिफेन्सिव्ह शॉट केल्यानंतर फलंदाज गौरवने की पुढच्या ओव्हरमध्ये सुद्धा स्ट्राईक पहिल्या बॉल पासून त्याच्याकडे यावी, त्यामुळे ही सिंगल काढली. अंतिम बॉलवर ओव्हरची होते समाप्ती. एकंदरीत आपण बघितलं तर 5 ओव्हरची समाप्ती झालेली आहेत आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे माकुंडसर टीमची 47 वर 2 विकेट.
बॉलर ध्रुवम वर्तक. मृगान वर्तक ना. मृहांक वर्तक. गौरव स्ट्राइक आके स्ट्राइक पे गौरव ना. गौरव मात्रे 11 बॉल 24. पहिलाच बॉल वाईट टाकतोय. बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. बॉलर मृहंग वर्तक येतोय. राईट आर्म स्पिन गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं जास्त बॉल टर्न होताना दिसतोय. आणखीन बाहेर जातो बॉल. लगातार 2 बॉल वाईट टाकलेले आहेत. 2 एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात. माकुंचा टीमचा आणि माकुंचा टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 49 रन्स. हाफ सेंचुरीसाठी फक्त 1 धाव दूर आहे माकुंचा टीम. पुन्हा एकदा वर्तक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. हवेत बॉल कॅचची शक्यता. बीट केलंय थर्डमॅनच्या फिल्डरला. 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात मात्र अडवू शकतील का नाही. अडवलं जाईल बॉल. मात्र त्या अगोदर बघूया किती रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. डीप थर्ड मॅनला फिल्डिंग चांगली झाली आहे आणि बॉलला अडवलं गेलंय. त्या अगोदर 3 रन्स पूर्ण केले दोन्ही सुद्धा बॅटरने. आणि या 3 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 52 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे ती माकुणसार या टीमची. पुन्हा एकदा मृहंगम वर्तक. हो ऑन द रॅज खेळत होतं. बघितलं टर्न चांगला झाला. टप्पा पडल्यानंतर काठा बदलला बॉलने. पहिलं 2 बॉल वाईट टाकले होते. लेन सापडली नव्हती व्यवस्थित. त्यानंतर मात्र लेन चांगलीच सापडलेली दिसते आपल्याला. गोलंदाज मृहंग वर्तक या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा करतोय. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. गती सुद्धा चांगली आहे. टर्न सुद्धा चांगला मिळतोय गोलंदाजीमध्ये. अप्रतिम कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये आपण म्हटलं गेलं तर गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. एक मात्र गोलंदाज जो सफल गोलंदाज आहे तो म्हणजे कर्तव्य ज्यांनी 2 विकेट मिळवलेले आहेत. फटका चांगला आहे. मिड ऑफच्या दिशेने लॉंग आपला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त एकच रन मात्र कव्हर केलं होतं गोलंदाजाने. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 53 रन्स. 2 गडीच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सरळ बॅटने खेळलाय लॉंगांच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहे. थ्रो येईल तोपर्यंत 2 रन्स अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या 2 रनने टीमचा स्कोर 55 म्हणजेच 55 रन्स धावफलकावर लागतात माकुंसार या टीमचे. पुढील बॉल. ओ खोलवर टप्प्याचा हा बॉल. अतिशय चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती.
आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माकुंडचा टीमचा स्कोर झालेला आहे 55 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. चार ओव्हर अद्याप शेष आहेत. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी जर 35 ते 40 रन जर आले तर नक्कीच एक चांगले टोटल आपण म्हणू शकू आणि तेवढ्या धावा झाल्या तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण SKB विराट टीम ही सुद्धा एक मजबूत टीम आहे ज्या टीममध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर 80 ते 90 धावा यायला पाहिजे या 10 षटकाच्या सामन्यामध्ये. अपूर्व चौधरी कंटिन्यू बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मीडियम स्पेसर आहे. मागच्या ओव्हरमध्ये अपूर्व महागात पडला होता. तब्बल त्याने धावा खर्च केल्या होत्या 19 रन्स. पुन्हा एकदा भरोसा दाखवलेला आहे कॅप्टनने अपूर्व चौधरी याच्यावर. कारण अपूर्व चौधरी जरूर त्यांनी मार खाला असेल मागच्या ओव्हरमध्ये, मात्र अपेक्षा आहे की या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करेल अपूर्व चौधरी. स्ट्राइक एंडला बॅटर दिसतो आपल्याला मुकेश ठाकूर. नॉन स्ट्राइक एंडला गौरवनी काय गौरव म्हात्रे यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये 29 वर बॅटिंग करतोय गौरव म्हात्रे. अप्रतिम बॅटिंग केले गौरवने. फुलटॉस बॉल. विकेट किपर चुकतो. फलंदाज चुकल्यानंतर 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. बाईचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 56 रन्स 56. लॉस ऑफ 2 विकेट. काही ओव्हर शेष आहेत आणि नक्कीच आता अटॅकिंग बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज माकुंडचा टीमचे. आणि बघूया अटॅक चढवतात की नाहीये. पुढील बॉल. ओ चांगला बॉल. बॅक पुढे जाऊन कट शॉट करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय बॉल. डॉट बॉल. मीडियम स्पेसर. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा पडला होता अपूर्व चौधरी, मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पहिली दोन्ही बॉल अतिशय चांगली टाकलेत अपूर्व चौधरी याने. आणखीन एक चांगला बॉल, मात्र लाईन थोडीशी खराब झाली. थोडासा लेग कटर हा बॉल होता, बाहेर निघाला आणि व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 57 रन्स. आणखीन एक चांगला बॉल. चांगला कमबॅक. लेंथ आणि लाईन अतिशय चांगली टाकताना दिसतो या ओव्हरमध्ये. हा विश्वास आहे कॅप्टनचा, कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 रन्स खर्च केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि तो विश्वास साध्य करताना दिसतोय गोलंदाज अपूर्व चौधरी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अपूर्व दिशा दाखवण्याचं काम केलंय. फिल्डर होता कव्हर पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 58 रन्स. 2 बॉल शेष या ओव्हर मधले. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. जास्त बाहेर बॉलला केलं होतं. एक आणखीन एक्स्ट्रा रन. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 59 वर. पुन्हा अपूर्व. ओ खोलवर टप्प्याचा बॉल ब्लॉक मध्ये टाकला होता, मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 60 रन. अंतिम बॉल शेष या 7व्या षटकातला शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल घेऊन जातोय अपूर्व चौधरी.
फुल टॉस बॉल हवेत आहे, कॅचची शक्यता नाहीये कारण लॉंग ऑफ अगदी डीप मध्ये होता. एकच रन फक्त, रनआउटची सुद्धा संधी होती मात्र एक रन कंप्लीट. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 61 वर. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली ती अपूर्व चौधरी याची. जबरदस्त कमबॅक केलं या ओव्हरमध्ये अपूर्व चौधरी याने. आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माकुणसार टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 61 वर 2 विकेट. 61 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलर राजू चुरी. पाणी पाणी तिकडे घेऊन जा, कोपऱ्याला घेऊन जा. बॉल हे झाल्यानंतर ते लगेच नको शिरू. अथर्व बॉल वगैरे पडला विकेट किंवा थ्रो झाला का मग त्याला यायला पण थोड्या पुढे. चल राजू कम ऑन. 8वं षटक घेऊन येतोय राजू चुरी बॉलिंग ट्रॅकवर. गौरव म्हात्रे हिज ऑन स्ट्राईक. 3 ओव्हर अद्याप शेष. 3 मध्ये 30 जरी आले तरी सुद्धा 90 रन होऊ शकतील. पहिला बॉल हो, पहिलाच बॉल ऑन द राईज खेळायचं होतं यावेळेला. कवचच्या दिशेने चुकतो फलंदाज. लाईनला थोडासा मिस झाला होता. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. येतो डॉट बॉल. यानंतरचा जो सामना असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. मठाणे वर्सेस माहीम बी. दोन्ही टीम कॅप्टन या. हवेत केलाय, कॅचची शक्यता नाही. थोडासा शॉट पडला डीप. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डर पासून 2 रन्स कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. हवाई फटके खूपच कमी पाहायला मिळाले आपल्याला. पहिल्या इनिंग मध्ये चौकार आले मात्र एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धापलकावर या 2 रनने 63 वर 63. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने टीमचा स्कोर मध्ये बदल होईल. स्कोर जाऊन पोहोचेल 64 वर. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2चा कॉल. रॉंग एंडकडे थ्रो झालाय. स्ट्राईक एंडकडे थ्रो व्हायला पाहिजे होता. अगदी रॉंग एंडकडे थ्रो झाला. त्यामुळेच सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही सुद्धा बॅटरने. आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 66 वर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय राजू चोरी. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय राजू. फक्त टर्न केले बॉलला. अगदी बॉलच्या लाईन मध्ये आला होता. बॅट थोडीशी फेस जो होता क्लोज केला आणि स्कोअरलेसच्या दिशेने पाठवलं होतं. या बॉलला एक सिंगल कंप्लीट केले आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 67 वर 67. लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं षटक घडताना दिसतंय. हे षटक जर आपण बघितलं मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. बॉल बॅक ड्राईव्ह. थोडस फिल्डिंग करण्यासाठी चुकलाय गोलंदाज. 2 रन्स कंप्लीट. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाणण्याजोगी पाहायला मिळाली. एका बाजूने गौरव, दुसऱ्या बाजूने मुकेश ठाकूर. चांगली रन इन बिटवीन द विकेट. 8वं षटक प्रगतीपथावर आणि 8व्या षटकातला हा अंतिम बॉल असेल. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 69 रन्स 69. लॉस ऑफ 2 विकेट.
पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला गेला स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये चांगला फटका डिपिश पॉइंटच्या दिशेने नो चान्स फॉर द फिल्डर 4 रन्स व्हॉट अ शॉट अप्रतिम फटका फलंदाज गौरवच्या बॅटमधून मुकेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 73 रन्स ओव्हरची होते समाप्ती अगदी चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय माकुंडचा टीमचं मुरगान बॉलर लास्ट 2 ओव्हर आहेत मृहंग वर्तक येतोय ओ वाडे शॉट जबरदस्त फटका तेवढा चांगला कॅच विकेट जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगला कॅच घेतलाय आणि ही विकेट जाते गौरव मोते इज आउट कोणी पकडला कॅच कर्तव्य खरोखरच चांगली गोलंदाजी सुद्धा केलंय आणि यावेळेस चांगला कॅच पकडलाय विकेट जाते जो सलामीचा फलंदाज होता गौरव जो चांगली बॅटिंग करत होता शेवटचे 2 षटक शेष असताना अटॅकिंग मूड मध्ये बॅटिंग करताना दिसलाय मात्र जबरदस्त कॅच ही विकेट जाते आणि ही तिसरी विकेट डाऊन बॅट्समॅन न्यू बॅटर यतीन ठाकूर बॅटिंग साठी जाताना दिसतोय मात्र चांगली बॅटिंग केली ती गौरव म्हात्रे यांनी आपल्या टीम साठी जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली चांगल्या धावा जमवल्या एकंदरीत त्यांनी धावा बनवल्यात गौरवने गौरव म्हात्रेने तब्बल 36 धावा आपल्या टीम साठी बनवल्या एका बाजूने किल्ला लढवला अँकर रोल अदा केलं या मॅच मध्ये गौरवने पहिल्या बॉलवर विकेट आले मृंग वर्तक बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॅकफुटला गेला टॅप केले बॉलला पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता पुन्हा एकदा कर्तव्य चांगली फिल्डिंग करताना दिसतोय हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अगदी चतुर खेळाडू असला पाहिजे आणि कर्तव्य चौधरी एक चतुर खेळाडू आहे काय जबरदस्त कॅच घेतला होता एक विकेट रोहंग वर्तकच्या सुद्धा नावावर चांगला फटकाय बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर डीप मध्ये आहे चांगली फिल्डिंग थ्रो होईल तोपर्यंत 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही बॅटर 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 76 रन्स 76 लॉस ऑफ 3 विकेट 90 षटक प्रगतीपथावर आहे आणखीन एक चांगला बॉल गती जास्त ठेवली होती थोडासा फास्ट टाकला हा बॉल टर्न कमी होता मात्र गती जास्त ठेवली आहे पहिलं षटक जर आपण बघितलं तर मृहंग वर्तक याने या एंड कडून टाकलं होतं हे दुसरं षटक आपण बघतोय समोरच्या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय पुढील बॉल मिडॉनच्या दिशेने बॉल जातोय डीप मध्ये फिल्डर थोडासा पुढे येतोय चांगली फिल्डिंग थ्रो होईल फक्त एकच रन मिळेल आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर
77 रन 77. अंतिम बॉल शेष. खरोखरच चांगलं षटक टाकताना दिसतोय. या स्लॉग ओव्हर मध्ये सुद्धा जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय गोलंदाज. एक विकेट सुद्धा आलाय. पहिला बॉल वर विकेट मिळवला होता. एज लागलाय फाईन लेगच्या दिशेने. अतिशय फाईन येतो हा बॉल. फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. स्क्वेअर लेगचा फिल्डर होता. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. फक्त आणि फक्त 2 रन्स या ठिकाणी मिळतात. या 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 79. 79 रन्स ओव्हरची सुद्धा झालेली आहे समाप्ती. अंतिम 1 ओव्हर शेष असेल या इनिंग मधला. बॉलर राजू चुरी अंतिम डेथ ओव्हर घेऊन आलेला आहे. आणि मागच्या षटकामध्ये बघितलं आपण तर राजू चुरीने 12 धावा खर्च केल्या होत्या. हे डेथ ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग साठी येताना दिसतोय राजू चुरी. समोर फलंदाज जर आपण बघितला तर मुकेश ठाकूर दिसतोय. स्ट्राइक एंडवर नॉन स्ट्राइक एंडवर आहे जतीन ठाकूर. यतीन ठाकूर. पहिला बॉल घेऊन जाईल राजू चोरी मुकेश ठाकूर साठी. फर्स्ट बॉल. ओ पहिलाच बॉल अपेल कॉट बँची आणि ही विकेट. फलंदाज होईल बाद. पहिलाच बॉल वर विकेट मिळवलेली आहे या डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज राजू चुरी याने. आणि राजू चुरीच्या नावावर सुद्धा 1 विकेट जाते. फलंदाज मुकेश ठाकूर इज आउट. कीपरचं नाव काय तुमच्या? भार्गव ठाकूर येतोय बॅटिंग साठी. 5 बॉल अंतिम शेष असतील या इनिंग मधले. शेवटचं षटक घेऊन आला आणि काय जबरदस्त सुरुवात केली शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राजू चुरीने. 79 वर हा 4था फलंदाज बाद झालेला आहे. 79 वर 4 विकेट. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राजू चुरी. लाईन अतिशय खराब. डाऊन डी लेग. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने टीमचा स्कोर अगदी 80 वर जाऊन पोहोचलेला आहे. टोटल तर चांगला आहे. तर दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी कशी होईल हे आपल्याला बघायचं आहे. राजू पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फुल शॉट खेळायचं होतं मात्र एलिव्हेशन तेवढं नव्हतं. शॉट पिडपिकेच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन पूर्ण केली जाते. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 81 वर. राजू चुरी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतो राजू. चांगला फटका हॅमर केलाय बॉलला लॉंगांच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 82 रन्स. या अंतिम 3 ओव्हरमध्ये रन्स जास्त येताना दिसले नाही आहेत. याचं कारण
गोलंदाजी आपण जर बघितली तर अतिशय लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका आहे, बॉल येईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, फक्त आणि फक्त एकच रन पुन्हा एकदा मिळते. फिल्डिंगचा दर्जा क्लास जर आपण बघितला तर नक्कीच चांगला दिसतोय तो SK बी विराट टीमचा. अंतिम 2 बॉल शेष या इनिंग मधले. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली विकेट किपिंग, विकेट किपर वेदांत वर्तक याच्या माध्यमातून. अंतिम 1 बॉल शेष, शेवटचा बॉल. डेथ ओव्हरमध्ये सुद्धा जबरदस्त बॉलिंग केले गोलंदाज राजू चुरी याने. कुठल्या प्रकारची मुभा दिलेली, मोठा फटका खेळण्याची फलंदाजांना. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल, 1 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 84 रन. अंतिम बॉल शेष, शेवटचा बॉल घेऊन जातोय राजू चोरी. पुन्हा एकदा ड्राइव्ह केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल, मात्र थ्रो थोडासा वाईड होता, त्यामुळे संधी मिळाली. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धाव फलकावर 86 रन्स. 86 रन्स आणि 27 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी SK विरार बी टीमला. चालू है ना अभी, अभी चालू है तो कैसे कर पाएगा तू. आता अपुराच्या सेकंड मध्ये किती आले. चल मॅडम करा फटाफट फटाफट. पेन का एक पटकन हा घेऊ का पटकन येतो लगेच लगेच येतो. एक्स्ट्रा आपले थोडे ठीक आहे चालते.
ऐड कर दिया शॉर्ट डाला पण ऐड तो किया मुझे एक काम करता इधर लिख देता और रन काय का दिया उधर अगर लेग बाय करेगा तो एलबी लिख देता पहिला विकेट किती 25 दादा कर्तव्याच्या ओव्हरला किती स्कोर आला दोन्ही मिळून तो 19 रे 17 रे हां 17 ना कर्तव्याला 17 दोन्ही ओव्हर आणि राजू चोरीच्या राजू हां 19 हाँ बरोबर लेग बायचा आयडी नव्हता ना इसमें ऐड किया त्यांच्या ते बॉलर मध्ये त्याच्यात ऐड नव्हता तो इधर बराबर होता ये बोलले हां इकडे पण नाही ऍड बोलो हम लोग कौन जीता मथाणे और ये माही बॅट्समॅन जा बॅट्समॅन चला फलंदाज लगेच जायचं आहे. चला बॅटर टाल्यांचं स्वागत आपल्यापर्यंत आवाज येतोय आणि असं कारण आहे की दोन्ही ओपनिंग बॅटर जाताना दिसतात एस के बी विराट टीमकडून. टार्गेट जर आपण पाहिलं 87चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 9च्या आसपास सरासरी राखायची आहे. 8.70च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर सुरुवातीपासून धावसंख्या नक्कीच आपण म्हणू शकतो चांगली बनवलेली आहे माकुणसार या टीमने. आणि एस के विरार या टीम समोर एक चांगलं टार्गेट ठेवलंय. मात्र सुरुवात बॅटिंगमध्ये कशी होते ते बघायचे आणि गोलंदाजी कुठल्या प्रकारे होईल माकुणसार टीमची आपल्याला बघायची आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर पावपेच्या तिन्ही ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर मात्र अटॅक चढवला पंचांचा इशारा आणि मॅचला होते सुरुवात.
पहिलं षटक घेऊन जाण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. स्ट्राइक एंडला बॅटर आहे यश आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे कर्तव्य. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय प्रणित म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. बघूया प्रणित पहिला षटक कुठल्या प्रकारे टाकतोय. प्रेशर बनवेल का बॅटरवर की स्वतःवर प्रेशर घेईल. पहिला बॉल घेऊन जातोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल अप्रतिम. प्रणित म्हात्रे अतिशय चांगल्या गतीने आणि चांगल्या लाईन लेथने गोलंदाजी सुरुवात केलेली आहे. याचा आवाज जातच नसेल तिकडे. नाही जाणार मला नाही वाटत जाईल मागे नाही जाणार. वाईटचा इशारा पंचांचा होतोय आणि हा येतोय चौकार. लेग कटर बॉल अतिशय जास्त कट झाला. विकेट किपर सुद्धा अडवू शकला नाही. गती सुद्धा चांगली होती आणि हा बॉल सरळ बाउंडच्या बाहेर थडब्यांना जातोय. चौकार येतोय. 5 वाईटच्या रुपयाने धावा. एक्स्ट्राच्या रुपयाने खातं खोललं जाते SK विरार या टीमचं. बॉल तर अतिशय चांगला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर प्रणित म्हात्रे. थोडंसं आतमध्ये आला होता. आपण बघितलं बॅटला फक्त बॉलला टर्न केलंय ते शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने आपलं स्वतःचं खातं ओपन करतोय फलंदाज यश आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 6वर. 87चं एक मोठं टार्गेट आहे 10 ओव्हरच्या या मॅचमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी. प्रणित म्हात्रे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. हो इनफिल्ड कव्हर केलाय. इनफिल्डच्या वरून एक टिपिकल पावपे शॉट. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र भरपूर फ्लंबल स्ट्रगल करताना दिसला स्वीपर कव्हर मध्ये. तब्बल जर आपण बघितलं तर 3 धावा पूर्ण केल्या दोन्ही सुद्धा बॅटरनी आणि या 3 धाब्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 9 रन्स. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे असं म्हणू शकतो आपण, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये रन्स येताना दिसतात SK विरार टीमसाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रणित. वेल बॉल अप्रतिम बॉलिंग. थोडासा निमन बाउन्स मिळाला. लेंथ बॉल टाकला होता आणि लेंथ बॉल वरून सुद्धा बाउन्स केलं या बॉलला. ही खासियत आहे प्रणित म्हात्रे मध्ये. चांगलं कमबॅक केलंय या बॉलवर प्रणितने. चांगला फटका आहे. जबरदस्त शॉट. बॉलला सरळ पाठवलाय लॉंगांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आणखीन एक चांगला फटका आहे. जबरदस्त मनगडीच्या साहाय्याने बॉलला मोडलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाईल. 4 बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौका ठोकतोय फलंदाज यश.
अतिशय चांगली फटकेबाजी यश याची. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहेत धावफलकावर SKB विराट टीमची 17 रन्स. कुठलाही विकेट नाहीये. दमदार सुरुवात म्हणू शकतो आपण SKB विराट टीमची. 17 विदाउट लॉस. ही अतिशय चांगली सुरुवात. वैयक्तिक 9 वर बॅटिंग करतो. 2 चौकार आहेत याच्या. या फलंदाजीमध्ये 3 वर बॅटिंग करतोय फलंदाज कर्तव्य चौधरी. कर्तव्याने बॉलिंग सुद्धा जबरदस्त केली होती. 2 विकेट मिळवल्या होत्या. नील म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या एंडकडून पहिला बॉल घेऊन जाईल. विकेट किपरच्या मागे एक स्लिप मध्ये फिल्डर आपल्याला दिसतोय. एक शॉट फाईन लेग सुद्धा आहे सर्कल मध्ये. पहिला बॉल आउटसाइड एज. स्लिप मध्ये कॅच सुटला जातोय. स्लिप लावली होती मात्र कठीण असतं. स्लिप मध्ये खूप कमी वेळामध्ये जो कॅच होतो तो जज करणं कठीण असतं. प्रत्येक खेळाडू स्लिप मध्ये फिल्डिंग करू शकत नसतोय. मात्र यावेळेस प्रयत्न चांगला होता स्लिपच्या फिल्डरचा हा कॅच घेणं. हा जर कॅच घेतला असता तर आणखीन एक चांगला कॅच असू शकला असता. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 18 रन्स. ह्या वेळेला फुल करायचा प्रयत्न होता. बॉल जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. 1 रन पूर्ण केली जाते आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 19 रन्स. पहिल्या दोन्ही बॉलवर सिंगल आले आहेत आणि टीमचा स्कोर 19 वर जाऊन पोहोचतोय. विकेटच्या शोधामध्ये आहे माकुंडचा टीम कारण दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करताना दिसतात या मॅच मध्ये. नील म्हात्रे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फटका चांगला आहे. स्टेट डाऊन ग्राउंड. लॉंगच्या दिशेने बॉलला पाठवलाय बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वॉट अ शॉट. अप्रतिम फटका. फलंदाज आपण बघितला स्ट्राईक एंडवर होता कर्तव्य चौधरी. थोडासा पुढे बॉल टाकला होता. हॉफलीने घेतला. लॉफ्ट केला बॉलला आणि मिडॉनच्या वरून खेळला आणि लॉंगच्या बाहेर पाठवलं बॉलला सरळ चौकारासाठी कर्तव्य चौधरीने. या 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 23 रन. 23 विदाउट लॉस. अतिशय चांगली बॅटिंग दोन्ही सुद्धा बॅटर करताना दिसतात. एका बाजूने यश ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले होते आणि हा पहिला चौकार कर्तव्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. नील म्हात्रे पुन्हा एकदा टॅप केले बॉलला. कबसच्या दिशेने फिल्डर होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त 1च रन मिळेल आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बरोबर 24 रन. पुढील जी मॅच आहे मठाणे वर्सेस माहीम बी. दोन्ही टीम आपण रेडी राहायचे. टॉस झालेला आपला. तसा दुरून खेळण्याचा प्रयत्न. भरपूर बाहेर होता हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 25 रन. 25 विदाउट लॉस. नील म्हात्रे यावेळेला बघितला आपण थोडासा पुढे बॉल होता. अगदी हलक्या हाताने ज्याला क्रिकेटमध्ये सॉफ्ट हँड ड्राईव्ह म्हटलं जातोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकललं होतं फक्त बॉलला. जंटली पुश. 1 रन पूर्ण. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर 26. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल लेनचा बॉल. चुकतो फलंदाज.
अपील या ठिकाणी झाली होती, मात्र पंचांनी विचारली ही कसली अपील आहे. आणि संदीप गावंड जे अंपायर आहेत नक्कीच लेदर क्रिकेटचे एक नामांकित अंपायर म्हटले जातात. ओव्हरचे होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 87चं टार्गेट चेस करत असताना SK विराट टीमचा स्कोर झालेला आहे 26 वर, कुठलाही विकेट नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 रन्स आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 9 रन्स खर्च केल्या होत्या गोलंदाजाने आणि गोलंदाजी मार्कवर आलेला आहे गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. पहिला बॉल थोडासा लेग कटर, पंच वळतात, इशारा करतात हा वाईड आहे. एक अतिरिक्त रन, 1 रनने टीमचा स्कोर 27 रन. ओ क्रॉस बॅटेड शॉट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. कमबॅक चांगला आहे गोलंदाजीमध्ये, मात्र हा फटका शॉट सिलेक्शन थोडंसं चुकीचं होतं. यश स्ट्राइक एंडवर आहे, एक तंत्रशुद्ध फलंदाज यश. ओ लिव्हिंग एज लागली होती, अगोदरच बॅटचा फेस बंद केलं होतं फलंदाजाने आणि बॉल गेला होता स्लिपमध्ये. 1 रन कंप्लीट, 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 28 रन. स्वप्नील, हो चांगला बॉल, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलंय, थोडीशी कमी गतीने हा बॉल टाकला, थोडा खाली सुद्धा राहिला होता बॉल. टप्पा पडल्यानंतर आश्चर्यचकित झाला फलंदाज. स्वप्नील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर, पुटॉस बॉल हवेत आहे, टर्न केले या बॉलला, स्क्वेअर लेगच्या दिशेने फील्डला धावतोय बॉल मागे. आता जाऊन बॉलला अडवला जातोय, थ्रो होईल तोपर्यंत जवळजवळ 3 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 3 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 31 रन, 31 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉल शेष, 31 विदाउट लॉस. अतिशय चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय, 10 पेक्षा जास्त. हवेत बॉल, कॅचची शक्यता, विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. विकेट किपर नाही पोहोचू शकणार तिथपर्यंत. स्क्वेअर लेगचा फिल्डर ह्याचा कॅच होता, मात्र त्याने विकेट किपरला कॉलिंग केलंय आणि अशा प्रकारे हा कॅच सुटला जातो. जीवनदान मिळते फलंदाजाला. थोडीशी खराब फिल्डिंग आणि खराब कॉलिंग. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतोय 33 रन, 33. फुल इन द बॉल, पुन्हा एकदा अपील. LBW चिरोपेनी ही विकेट आणि आजच्या दिवसामधली ही पहिली LBW विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. चालेल मस्त रे. राइटी है ना, राइटी आहे का?
राकेश ठाकूर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. कंटिन्यू 4 बॉलचा वापर केला जातो. कुठल्याही गोलंदाज आपण बघितलं तर कंटिन्यू बॉलिंग करताना दिसला नाही या इनिंगमध्ये. आणि एक सफलता जर आपण बघितली तर मिळालेली आहे. मागच्याच ओव्हरमध्ये स्वप्नील याला ज्याने बाद केलं होतं LBWच्या रूपेने फलंदाज यश याला. पहिला बॉल. हो फटका चांगला आहे. कॅपमध्ये खेळला जातोय. स्वीपर कावेच्या दिशेने डीपचा फील्ड त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र त्या अगोदर रन्स या ठिकाणी होतात पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावर 35 रन. 2 रन्स आले होते या बॉलवर. स्ट्राइक एंडला बॅटर आपल्याला दिसतोय कर्तव्य. पुन्हा एकदा चांगला फटका आहे मात्र लॉंग ऑनला फिल्डर ठेवला होता डीप मध्ये. फक्त एकच रन मिळेल. स्ट्रेट डाऊन ग्राउंड अतिशय चांगला खेळताना दिसतोय कर्तव्य चौधरी. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 36 वर. राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना दिसतो आणि फिरकी गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. ओ चांगला फटका. बॉल जाईल पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये. फिल्डर आणि बॉल यावेळेला निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. फलंदाज कौस्तुभ च्या बॅट मधून पहिल्या बॉलला फेस केलं होतं कौस्तुभने आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला आणि चौकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे कौस्तुभ या फलंदाजाने. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 40 वर. राकेश. हो चांगला बॉल. यावेळेला अपील झाली होती. चांगला टर्न मिळाला या बॉलवर राकेश ठाकूर याला. चांगली बॅटिंग आत्तापर्यंत बघितली. नक्कीच आपण म्हणू शकतोय की थोडंसं पुढे जाताना दिसतोय या मॅच मध्ये. SKB विराट संघ या मॅच वर पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्लाइट दिली होती. चांगला ड्राईव्ह आहे. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी जातोय. चांगली फिल्डिंग. फक्त 1 रन कंप्लीट केली जाते. नाही या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 41 रन्स. हो फुल क्रॅच होतो यावेळेला. बैठक शॉट करण्याचा प्रयत्न. बॅकआउट ऑफ द स्कोर लेगला बॉल येतोय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त 1च रन मिळते आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 42 वर. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 87चा टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आहे SK विरार बी टीमची 42 वर 1 विकेट. स्वप्नील म्हात्रे येतोय. एकमेव सफल गोलंदाज या इनिंग मधला आतापर्यंतचा ज्याला 1 विकेट मिळालेली आहे. यशला त्यांनी बाद केलं होतं 85 रुपयाने. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 42 झालेले आहेत. फुलटॉस बॉल आणि डाऊन टू लेग सुद्धा होता. व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 ने टीमचा स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 43
आणखीन 44ची आवश्यकता असेल आणि 6 ओव्हर शेष. म्हणजेच या मॅचवर वर्चस्व आहे ते एस के विरार या टीमचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर बॉल, पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. लगातार 2 बॉल वाईट टाकतोय स्वप्नील म्हात्रे. कुठेतरी कंट्रोल ठेवावा लागेल स्वप्नील याला. जो बॉल जास्त कट होतो त्यावेळेस नक्कीच टप्पा अचूक ठेवावा लागेल स्वप्नील म्हात्रे याला. ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला लेग कटर, मात्र आणखीन बाहेर बॉल निघालाय. लगातार 3 बॉल वाईट टाकताना दिसतोय गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. या एक्स्ट्राने टीमचा स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोरबोर्डवर 45 रन्स. हा बॉल चांगला आहे. यावेळेस थोडासा कमी कट झाला बॉल. खेळायचा होता ऑन दी ऑफ, मात्र चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये हा येतोय बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट आला होता, मात्र हा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. 3 वाईट बॉल टाकल्यानंतर 2 लगातार डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नील म्हात्रेच्या या गोलंदाजीमध्ये. कुठेतरी कमबॅक करावं लागेल माकुंडचा टीमला या मॅचमध्ये पुढे येण्यासाठी, कारण आतापर्यंत बघितलं आपण तर या मॅचवर वर्चस्व गाजवताना दिसतो आपल्याला एस के बी विरार टीम. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा चुकतो आणि ही विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. बाद नाहीये फलंदाज. नॉट आउट. हा डॉट बॉल आहे. यावेळेला थोडासा डाऊन डिले हा बॉल आणि वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. जवळजवळ 4 वाईट या ओव्हरमध्ये टाकलेला अगदी लांब लचक षटक टाकताना दिसतोय गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. 10 चेंडूचं हे षटक असेल. पुन्हा स्वप्नील म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. 2 बॉल अद्याप शेष असतील. मात्र एक वैशिष्ट्य आपण बघितलं, मोठा फटका मारून दिलेला नाहीये या ओव्हरमध्ये स्वप्नील म्हात्रे याने. धावसंख्या आहे धावफलकावर 47. आणखीन 40ची आवश्यकता असेल. फुल लेनचा बॉल. पुन्हा एकदा फलंदाज चुकला होता, विकेट किपर चुकतोय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल जातोय. 1 रन पूर्ण आणि 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 48 रन्स. अंतिम 1 बॉल शेष.
हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता नाही, कॅच पर्यंत पोहोचू शकलाय फिल्डर. 1 रन कंप्लीट. ओव्हरची होईल समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SKB विरार टीमची 49 वर 1 विकेट. 49 लॉस ऑफ 1 विकेट. ची आवश्यकता आहे 30 बॉलला. हाँ बोलिए ना. कितना 30,000 का है, 31,000 का है. लेकिन मैं कॉल करता हूँ, रुको. मैं कॉल करता हूँ, रुको. हाँ. पहिला बॉल मुकेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल हवेत आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाहीये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कॅच सुटला जातोय. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 रननी टीमचा स्कोर 51 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे SKB विरार या टीमची. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. उडवली या बॉलला, मात्र फिल्डर येतोय समोर. तेवढी ताकद झोकली नव्हती या फटक्यामध्ये. चांगला मिडल ऑफ द बॅट सुद्धा झाला नव्हता हा फटका. 1 रन पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 वर. शेवटच्या क्षणी कट करायचं होतं. नजाकत बरा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अगदी क्लोज विकेट किपिंग करताना दिसतो विकेट किपर मुकेश ठाकूर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय मुकेश ठाकूर. कुठल्या प्रकारची मुभा देत नाहीये. हात मोकळं करून खेळण्याची अतिशय चांगली आहे. लाईन आणि लेनने टर्न सुद्धा चांगला मिळताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंपने. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग आपल्या फॉल थ्रो मध्ये करताना दिसतोय. बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. गोलंदाज मुकेश ठाकूर याने सुद्धा पुढील सामन्यासाठी रेडी राहायचे. दोन्ही टीम मथाणे टीम कॅप्टन आणि माहीम बी दोन्ही टीम कॅप्टन आपली पूर्ण टीम रेडी ठेवायची आहे. ओ आणखीन एक चांगला बॉल. काय जबरदस्त टर्न मिळताना दिसतोय. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे हे चांगलं षटक मी म्हणेन की नक्कीच आपल्या टीमसाठी चांगलं कमबॅक केलंय ते गोलंदाज मुकेश ठाकूर याने. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 6 ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 52 रन्स. 52 लॉस ऑफ 1 विकेट. 24 बॉल शेष आणि 24 मध्ये आणखीन 35 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी SKB विरार टीमला.
राकेश ठाकूर. ओ चांगला बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली, रनआउटची संधी, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद, विकेट जाते, विकेट नंबर 2 डाऊन. थ्रो कोणी मारला, कुठे गेला तो? थ्रो कोणी मारला मित्रा? थ्रो कोणी मारलेला? थ्रो 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 कोणी मारलेला? कोणी बॉल कोणी थ्रो? मुकेश ना? मुकेश ठाकूरचा चांगला थ्रो, विकेट किपरच्या हातामध्ये, रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. राकेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पहिल्याच बॉलवर विकेट रनआउटच्या रूपाने आलेली आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी गेला आहे. काय नाव आहे? ए नाव क्या उसका? हाँ? मृंग वर्तक. पहिलाच बॉल अप्रतिम टाकतोय मृंगसाठी. एक मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे मृंग वर्तक. चांगले मोठे फटके मारेल का? कारण या ग्राउंडवर अद्यापही एक मोठा फटका षटकार पाहायला मिळाला नाहीये. हो ह्यावेळेस इनसाइड एज लागली होती. रुबी कट, बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 रन कंप्लीट आणि अशा प्रकारे आपलं खातं ओपन करतोय या सिंगलने मृंग वर्तक. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 53 रन्स. थोडासा स्कोर थांबलेला दिसतोय. हो हो यावेळेस रनआउटची संधी आहे, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. जबरदस्त चतुराई दाखवली आहे विकेट किपरने. मागचे दोन्ही विकेट जे केलेले आहेत दोन्ही विकेट रनआउटच्या रूपाने आणि खरोखर चांगली विकेट किपिंग विकेट किपर याची. फलंदाज होईल बाद. 20 बॉल शेष असतील आणि 20 बॉल मध्ये आणखीन 34 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे षटक सुद्धा अतिशय चांगलं टाकताना दिसतोय गोलंदाज. या ओव्हरमध्ये सुद्धा रन्स खर्च होत नाहीयेत आणि कुठेतरी आपण म्हणू शकतोय की माकुणचा टीमने कमबॅक केलेला आहे या मॅच मध्ये. मागची ओव्हर जी आपण बघितली मुकेश ठाकूरची टर्निंग पॉइंट ओव्हर ठरली आणि त्या ओव्हर नंतर आपण बघितलं राकेश सुद्धा आला. या दोन्ही फिरकी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा क्लीन बॉल, विकेट, फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये ट्विस्ट वापस आलेला आहे. लगातार विकेट जाताना दिसतात एसके विरार या टीमचे.
1500 का ही भाव है, कम बैठ के कुछ कम होते कि देखो चलेगा चलेगा। हाँ सब दोनों पे ये नहीं है, दोनों ये नहीं सब सब है ना। हाँ एक 20 है, 20 है, वो एक 30 है। हाँ ओके, हाँ चलो। अप्रतिम कमबॅक माकुंडचा टीमचं लगातार विकेट, त्यानंतर प्रेशर वाढवलेला आहे एसके विरार टीमवर. फुलेंचा बॉल ड्राईव्ह केला आहे, कबस मध्ये फिल्डर होता, पुन्हा एकदा आपण बघितलं चांगली फिल्डिंग. अप्रतिम षटक, फक्त एकच रन मागच्या 2 ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर जबरदस्त कमबॅक केलाय माकुंडसार या टीमने. फक्त मागच्या 12 बॉलमध्ये 4 धावा आलेल्या आहेत आणि 3 विकेट गेलेल्या आहेत आणि कुठेतरी प्रेशर या ठिकाणी बनवलेला आहे एसके विरार या टीमने माकुंडचा टीमवर. उर्वरित जर आता बघितलं तर 18 बॉल शेष असतील आणि 18 मध्ये 34 रनची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे, म्हणून म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. मुकेश ठाकूर ज्याने जबरदस्त स्टँडिंग पॉइंट षटक टाकलं होतं मागचं, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, तोच मुकेश ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय आणि हा सामना अगदी आता रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. 11.33च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. 18 गेंदों में 33 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए और ये मुकाबला अब बहुत ही रोमांचक स्थिति में आ चुका है. ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण रहेगी दोनों टीमों के लिए और गेंदबाजी के लिए आ चुके हैं गेंदबाज मुकेश ठाकुर. स्ट्राइक एंड के ऊपर है मृहंग वर्तक. पहली गेंद, अच्छा शॉट, सर के ऊपर से खेल दिया गेंदबाज के लॉन्ग अप की दिशा में. 1 रन यहां पर पूरा कर लिया. रन इन बिटवीन द विकेट बहुत ही खराब. यहां पर 2 रन आसानी से पूरे हो सकते थे लेकिन प्रयास नहीं किया था दोनों भी बल्लेबाज ने. सिर्फ सिंगल से ही संतुष्ट होना पड़े दोनों बल्लेबाज को और इस सिंगल के सहारे टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 54 रन. अभी भी जीत के लिए 33 रन चाहिए और गेंदे शेष है 17. पुल करने की कोशिश, अपील यहां पर और ये क्लिंग बोल्ड के रूप में ये विकेट गिरता हुआ और एक विकेट गिर चुका है एसके विरार बी टीम का. बल्लेबाज आउट. अपूर्व चौधरी अब नए बल्लेबाज, बल्लेबाजी के लिए थोड़े से पीछे जाके खेलने की कोशिश की थी. क्लिंग बोल्ड आउट हो गए बल्लेबाज और पिछले 3 ओवर से ये मैच अब थोड़ा सा पलट गया है ऐसा लग रहा है और यहाँ पर अब प्रेशर में आती हुई एसके विरार की टीम. 5 विकेट जा चुके हैं. आधी टीम अब डगआउट में आराम फरमा रही है इस वक्त एसके विरार टीम की. गेंदे शेष है अब 16 गेंदे शेष, 16 में 33 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. नए बल्लेबाज अपूर्व चौधरी स्ट्राइक एंड के ऊपर. मुकेश ठाकुर सीनियर खिलाड़ी है, बहुत ही अच्छी कमाल की गेंदबाजी की है मुकेश ठाकुर ने. मुकेश और राकेश ये दोनों गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की है. और आउटसाइड एज जो यहां पर क्या छोड़ दिया कवर पॉइंट की दिशा में खिलाड़ी ने. ये कैच भी बहुत ही महत्वपूर्ण था. 1 रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने. इस 1 रन के साथ टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 55 रन. 32 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. मृहंग को अब बड़े शॉट लगाने पड़ेंगे इस मुकाबले को जीतने के लिए. फिर से एक बार तैयार, ड्राइव कर दिया इस गेंद को लेकिन सीधे खिलाड़ी के पास ढूंढ लिया खिलाड़ी को. अच्छी फील्डिंग कवर्स की दिशा में. 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं. इस 1 रन के साथ अब टीम का स्कोर 56 के ऊपर जा चुका है.
अभी भी 31 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। राकेश और मुकेश दोनों भाई 40+ की खिलाड़ी है। ओह, थोड़ा सा आगे निकल गए थे, एक मौका था यहाँ पर स्टंपिंग का, लेकिन खो बैठे विकेट कीपर, क्योंकि ये गेंद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर से निकली थी। दोनों तरफ गेंदों को घुमा रहे हैं गेंदबाज, बहुत ही सीनियर खिलाड़ी है और उन्होंने ये मैच का पकड़ा पलट लिया है। बहुत ही जबरदस्त कशमकश भरा मुकाबला। हवा में खेल दिया है, कैच नहीं, छोड़ दिया इस कैच को। 2 रन तो यहां पर पूरे किए दोनों भी बल्लेबाज ने। जब तक थ्रो आता मुकेश ठाकुर के हाथों में, ओवर की होती हुई समाप्ति, और 8 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 58 रन। दोन ओव्हर शेष आणि 2 ओव्हर मध्ये 29 रनची आवश्यकता। दोन ओव्हर मध्ये 29 म्हणजे 14.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी। आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर 14.50 आहे आणि आता मात्र अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल। पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय नील म्हात्रे। अगदी निर्णायक षटक आहे, या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 रन्स यायला पाहिजे। 15-16 रन्स जर आल्या तर नक्कीच मॅच अंतिम ओव्हर मध्ये सुद्धा एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळेल। नील म्हात्रे पहिला बॉल घेऊन जाईल, स्ट्राइक एंडवर आहे मृहंग वर्तक। पहिला बॉल, ओ एज लागलाय, बॉल जाईल विकेट किपरच्या मागे। फिल्डर थर्डमॅनचा होता चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन या ठिकाणी मिळते। 1 रनने स्कोर मध्ये थोडासा बदल जरूर होईल, मात्र आता आपण उलटी गिनती बघूया। 11 बॉल शेष, 11 मध्ये 28 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर नील म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेटने अपूर्व चौधरीसाठी। ऑफस्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर हा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त रन मिळेल। 1 रनने टीमचा स्कोर मध्ये बदल, 27 अंकी आवश्यकता असेल। 11 बॉल शेष, थोडासा जास्त कट झाला हा बॉल। लेग कटर बॉल अतिशय चांगला टाकतोय गोलंदाज नील म्हात्रे। पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर अपूर्व चौधरी, स्ट्राइक एंडवर। हवेत बॉल आहे, टॉप पेज लागलेली आहे आणि विकेट किपरच्या मागे हा बॉल पडतो। 2चा कॉल, रनआउटची संधी, रन आणखीन मिळतील, आणखीन रन मिळतील। ओव्हर थ्रो झालेला आहे, नॉन स्ट्राइक एंडला कव्हरला सुद्धा कुठला फिल्डर नव्हता आणि 3 रन्स या ठिकाणी पूर्ण केले दोन्ही सुद्धा बॅटरने। या 3 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 63 रन्स। 24 रनची आणखीन आवश्यकता, 10 बॉल शेष। 10 मध्ये 24 पाहिजे मॅच जिंकण्यासाठी SK विरार बी टीमला। नील म्हात्रे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर। मृहंगच्या बॅटमधून मोठा फटका यायला पाहिजे। चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळलाय लॉंगांच्या दिशेने, मध्ये स्ट्रेट टू फिल्डर। सिंगलनी कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाहीये, फिल्डिंग करणाऱ्या टीमवर कुठल्या प्रकारचा दबाव येणार नाहीये। सिंगल आला तर नक्कीच दबाव असेल तो बॅटिंग करणाऱ्या टीमवर। एक वेळ असं वाटत होतं का हा सामना अगदी सहज जिंकतील विरार संघ, मात्र त्यानंतर राकेश ठाकूर आणि मुकेश ठाकूर या दोन्ही ठाकूरने चांगली कामगिरी केली गोलंदाजीमध्ये। ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, विकेट, विकेट नंबर 6 डाऊन।
कोण रे कोण आहे आकाश के ना के कृतिक पाटील ना कृतिक इसमें इसका नाम देख क्या न्यू बॅटर जातो बॅटिंगसाठी कृतिक पाटील. इक्वेशन समीकरण जर आपण बघितलं तर बॉल शेष आहेत 8 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पेनल्टी मेट ओव्हर सुद्धा अप्रतिम करताना दिसतोय नील मात्रे. अतिशय चांगली गोलंदाजी केली, कुठल्या प्रकारची मुभा देत नाहीये, हात मोकळे करून खेळण्याची. या पूर्ण मॅच मध्ये जर आपण बघितला चौकार आलेले आहेत, मात्र षटकार एकही आपल्याला पाहायला मिळाला नाही या पहिल्या मॅच मध्ये. आता आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची SK विरार बी टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. हवेचा वेग थोडा जास्त आहे आणि ॲडव्हान्टेज असेल या हवेचा तो म्हणजे राईट हँडर बॅटरसाठी, कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा आहे आणि या एंडकडून ज्यावेळेस मारा होईल त्यावेळेस नक्कीच साथ मिळेल ती बॅटरला. पंचांकडून गाड घेताना नवीन फलंदाज कृतिक दिसतो आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर. पुढील बॉल वेल बॉल, अगदी चांगला बॉल टाकतो, लेंथ बॉल होता, थोडासा निमन बाउन्स मिळाला, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगोदर गेला होता त्यानंतर बॅट फिरली बॅटरची, चुकतो फलंदाज, येतो हा डॉट बॉल. 7 बॉल शेष, 7 मध्ये 23ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आता आपण म्हणू शकतोय की या मॅचवर वर्चस्व आता आहे ते माकुंडसार या टीमचं. नील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, फटका चांगला आहे, बॉल येतोय लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी 4 रन निघून जाईल, बॉल बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती, अंतिम 6 बॉल शेष, 6 मध्ये 19ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6-19 रन्स. सुपरवर आहे का विचारावं लागेल आपल्याला. IPL थोडी आहे, मॅचेस कव्हर करायचं. तो पहिला ओव्हर टाकला तो का प्रणीत ना, पहिल्या ओव्हरला 17 आलेले. प्रणीत म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये प्रणीत म्हात्रे यांनी तब्बल 17 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र त्याला 19 रन्स डिपेंड करायचे आहेत. मृहंग वर्तकला चांगली बॅटिंग करावी लागेल, सर्वच्या सर्व बॉल स्वतःला स्ट्राईक घ्यावी लागेल आणि तसं जर केलं आणि मोठे फटके जर त्यांनी मारले तर नक्कीच ही मॅच विजय होऊ शकेल SK विरार स्पोर्ट. पहिला बॉल, वेल बॉल, जबरदस्त गती, बाउन्स चांगला, अप्रतिम गोलंदाजी. पहिलाच बॉल सरप्राईज केलाय, सरप्राईज डिलिव्हरी टाकली आहे रोहंगसाठी गोलंदाज प्रणीत म्हात्रे याने. गती बघितली आपण, अतिशय चांगल्या गतीने हा बॉल टाकला होता प्रणीत म्हात्रे याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रणीत म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, लगातारचे दोन्ही बॉल डॉट केलेले आहेत. उर्वरित आता 4 बॉल शेष आणि 4 मध्ये 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी SK विरार टीमला. ही मॅच आपण बघितली तर SK विरार टीमच्या हातातून खेचून आणलेली आहे. फटका चांगला आहे, बॉल जाईल बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने, फिल्डर डीप मध्ये
थ्रो होईल तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 3 बॉल शेष. 3 मध्ये आता हवे आहेत 17. तिन्हीच्या तिन्ही बॉलवर 3 षटका ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी SKB विरार टीमला. जबरदस्त या मॅचला कलाटणी मिळाली. दोन्ही ठाकूर बंधूंनी जबरदस्त बॉलिंग केली. एका बाजूने मुकेश, दुसऱ्या बाजूने राकेशने या मॅच मध्ये खरोखरच चांगली गोलंदाजी केली आणि मॅच आपल्या दिशेने वळवलेली आहे. पुन्हा एकदा एज लागले. मागे बॉल जाईल थर्डमॅनला. फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट. फक्त 1च रन मिळेल. 16ची आवश्यकता. 2 बॉल शेष. कुठल्या प्रकारचा एक्स्ट्रा बॉल जर नाही पडत तर नक्कीच दोन्ही षटकार जरी लागले तरी सुद्धा विजय होईल माकुंडचा टीम. VPL सीझन 13 आपण बघतोय. फटका चांगला आहे. मात्र फिल्डरला शोधलाय. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. पियुष चौधरी नवीन बॅटर. अंतिम 1 बॉल शेष. फक्त आपण म्हणू शकतो औपचारिकता 20 अंतिम 1 बॉल मध्ये तब्बल 16ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पाच ओव्हरमध्ये 49 धावा होत्या. त्याच्यानंतर जो सामना बदललेला आहे, या सामन्यावर वर्चस्व घेतलेला आहे आणि आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर दिसतो आपल्याला माकुंडचा हा संघ. वाईटचा इशारा पंचांचा. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा बॉल. 1 अतिरिक्त रन मिळेल. 15ची आवश्यकता. अंतिम 1 बॉल शेष. गती अतिशय चांगली आहे गोलंदाजीमध्ये. प्रणित म्हात्रे याच्या अप्रतिम चांगल्या गतीने बॉलिंग करताना दिसतोय. अंतिम बॉल. चांगला बॉल. अप्रतिम डिलेव्हरी. ओव्हरची होती समाप्ती आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे माकुंडसार या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन माकुंडसार टीम अँड हडलक हडलक SK विरार बी टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे, प्लेअर ऑफ द मॅच गौरव म्हात्रे, ज्याने 36 धावा बनवल्यात. तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच.